हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आता इथे ना आम्ही पोपटीची तयारी करतो आहे. तर हा ना भांबुर्डीचा पाला असतो ना, तर तो काढतो आहे. त्याचबरोबर इथे देवांग, आई आणि पप्पा झाडांना पाणी म्हणजेच पाणी घालत आहेत. भाजीपाला जो आपला केलेला आहे ना, तर त्याला पाणी घालत आहेत. आणि त्याचबरोबर इथे ना आईंनी मिरचीची रोपं लावायला घेतलेली आहेत. तर देवांकाने आई लावणार आहे. त्यासाठी आईने शेणखत आणलं होतं आणि ते शेणखत असं चुरून मस्तपैकी तिथे जमिनीमध्ये ते घालून घेतलं आणि त्याच्यावरती आई आणि देवांनी ना मिरचीची रोपं लावलेली. आणि इथे आता केळीची जी पानं असतात ना, तर ती अशी चुलीवरती ना मस्त अशी शेकवून घ्यायची. म्हणजे असं थोडंसं त्याला पानांना ना अशी आगीची ऊब द्यायची, जेणेकरून मग पानं आहेत ना फाटत नाहीत आणि आपल्याला म्हणजे पुड्या बांधायला व्यवस्थित तयार होतात ती. तर आता इथे ना सगळी पोपटीची तयारी करून ठेवली होती. आम्ही सगळं सामान एकत्र घेतलं. केळीच्या पानांचे छोटे छोटे तुकडे केले, जेणेकरून आपल्याला कागदासारख्या त्याच्या घड्या करता येईल. आणि इथे आधी पहिलं ना पनीर मॅरिनेट केलेलं होतं ना, तर ते बांधून घेतलं त्या केळीच्या पानांमध्ये. त्याचबरोबर आता इथे चिकन बांधायला घेतलेलं आहे. तर पोपटीमध्ये ना ही भांबुर्डीचा पाला हा मेन इन्ग्रेडियंट असतो. त्याच्यामुळे ना पोपटीला खूप चांगली चव येते. त्याचा अर्क आहे ना तो पोपटीमध्ये उतरतो आणि त्याचीच मेन मज्जा असते. तर इथे पावट्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा असं सगळं घेतलं होतं. पाला आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढा घ्यायचा. तर इथे हे आम्ही ना ह्या टायमाला नवीन मटकं आणलं होतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, जर तुम्ही बघितले नसतील माझे डेली व्लॉग्स तर जाऊन नक्की बघा. आणि डिटेल व्हिडिओ ना यूट्यूब चॅनलवरती आपल्या अपलोड होईल, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता जाऊन. तर इथे सगळ्यात आधी ना तो पाल्याचा थर लावून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरती शेंगा टाकल्या आणि शेंगांमध्ये ना मीठ टाकायला विसरू नका, त्याने अजून चव वाढते. आणि मग अंडी टाकायची आणि मग ज्या आपण बांधलेल्या पुड्या आहेत ना, तर त्या टाकून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपलं पोपटीचं मटकं तयार केलेलं आहे. आणि मग नेक्स्ट आम्ही काय करतो ते नक्की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तोपर्यंत बाय.